मेगा फिनाले टाळ्यांच्या गजराने आपण सुरुवात करूया। सरपंच चषक 2023 गणपती बाप्पा मोरया मेगा फिनाले। पहिल्या चेंडूवरतीच पंच केलंय, एका धावेने धावफलकामध्ये बदल आपण पाहतोय। एका धावेने नक्की श्री गणेशा मात्र मेगा फिनाले। अंकेश एका बाजूला काट केलाय, फटका चांगलाय, येतोय मात्र दान 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 सरपंच चौकार या डीजे मास्टर। बक्षीस पाहतोय, जर हॅट्रिक घेतली तर अर्थातच राहील फायटर अनिस खान यांच्या माध्यमातून 2000 रुपीज। फुलर लाईनचा चेंडू आहे, डॉट चेंडू। यावेळेस बिगिट लगावण्याचा प्रयत्न आहे, मोहम्मद चेंडू निघून जाणार आहे, वन बाउन्स दमदार असरदार चौकार। पिंटू रिंजर यांच्या माध्यमातून 100 रुपयांचे पारितोषिक आहे। आणि जर हॅट्रिक चौकार आपण लगावला तर आपण पाहतो राहील फायटर उर्फ अनिस खान एसीजी कॅप्सूलचे नक्कीच कॉन्ट्रॅक्टर, त्यांच्या माध्यमातून 1000 रुपये असणार आहेत। 4 चेंडूचा केस समाप्त झालाय। चला मोहम्मद साठी पारितोषिक येत आहे, प्रत्येक चौकारासाठी 1000 रुपयाचे पारितोषिक आहे। अनिस खान बेगेट येतोय मात्र, चला इशारा दर्शवायचे। बक्षीस आलेला याची नोंद घ्यायची आहे मंगेश। हा मात्र चौकार येतोय, हॅट्रिक विकेट साठी आपण पाहतोय पारितोषिक लगावलं जात। अनिस खान एसीजी कॅप्सूल कॉन्ट्रॅक्टर राहील फायटर तब्बल 1000 रुपये। षटकाची येथे समाप्ती, नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाणार आहे मंगेश सारस्वत। काट करण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती,
डॉट चेंडू युवराज वरती प्रेशर असणार आहे. एका बाजूला मोहम्मद 5 चेंडू 12 धावा. हॅट्रिक वरती आपण पाहतो 1000 रुपयाचे पारितोषिक आहे. रोहित राहिल फायटर आणि अर्थातच अनिस खान एसीजी कॅप्सूल 13 धावा. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा. फटका चांगला आहे. चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. सरपंच चौकारासाठी. एका बाजूला मोहम्मद, एक तरफ कुवा तर दुसरी तरफ काही आहे. चौकारांची बरसात मैदानाच्या आतमध्ये सरपंच चषक मध्ये. अवे फ्रॉम द बॉडी. पंचाना प्ले मध्ये आणला जात आहे. वाईडचा इशारा. धावफलक बदलेल 18 वरती. दुसरा चेंडू नक्कीच. 2 चेंडू झाले. 18 धावा धावफलकावरती येते. एका बाजूला MS11 तर एका बाजूला आशागड ब्रदर्स ग्रुप. अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये ज्या संघाने मात्र वर्चस्व गाजवलंय. बेगेट फुल टॉस चा चेंडू थांबणार नाहीये. आणि युवराज तुम्हाला या ठिकाणी आपले नरेशभाई सारस्वत यांच्याकडनं 101 रुपयाचे पारितोषिक प्राप्त झालंय. चला अभिनंदन असेल तर नक्कीच आपण बघतोय फुलटॉस बॉलचे सर्व अलीबाई आपल्या सोबत आहेत. इफ इट्स क्रिकेट देअर हॅज टू बी फुलटॉस. आणि फुलटॉसच्या चेंडूवरती मैदानाच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. अकाउंट ओपन आहे आपल्याकडे. हॅट्रिक साठी मात्र नक्कीच आपण पारितोषिक पाहतोय. राहिल फायटर अनिस खान अर्थातच एसीजी कॅप्सूल कॉन्ट्रॅक्टर तब्बल 1000 रुपयाचे पारितोषिक आहे. या सिक्सर साठी नक्की 100 रुपयाचे पारितोषिक आपण पाहिलं. राहिल फायटर दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव होईल का? प्रत्येक फलंदाजांना संधी आहे. प्रत्येक षटकारावर रमा ठाकूर यांच्याकडनं 201 रुपयाचे पारितोषिक तुम्हाला आलेलं आहे. अशा गटप्रदास फलंदाज याची नोंद घ्यायची. 26. आता मात्र बक्षीस बदललं जात आहे. प्रत्येक विकेट वरती 100 रुपयाचं पारितोषिक आहे. राहिल फायटर 100 रुपयाचं पारितोषिक. अनिस खान फटका फसलाय का? स्लॉट मध्ये आहे. फुलटॉसचा चेंडू जाणार नाहीये. फुलटॉसचा चेंडू निघून जाणार आहे. चौकारासाठी. षटकाची होते समाप्ती. धावफलक 31 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मोहम्मद नावाचा वादळ मैदानाच्या आतमध्ये आहे. धन्यवाद यशवंत. MS11 च्या प्रत्येक गोलंदाजाला संधी. प्रत्येक विकेट राहिल फायटर अनिस खान तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक विकेटला असणार या इनिंग मध्ये. यावेळेस हलक्या हाताने धावफलकाचा विचार केला. 32. तिसरा षटक प्रगतीपथावरती आहे. फटका चांगला आहे. पॉइंट वरती खेळाडू नक्कीच तैनात आहे. दुहेरी धावेने धावफलकामध्ये बदल. 34 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. नो लॉस 34. प्रत्येक विकेट वरती आपण पाहतो 200 रुपयाचं पारितोषिक आहे. राहिल फायटर अनिस खान एसीजी कॉन्ट्रॅक्टर अलॉंग द कार्पेट. एका धावेने समाधानी व्हावं लागणार आहे. मेगा फिनाले आशागड प्रीमियर लीग 2023 शेवटचा टप्पा. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. नाणेफेकीचा कौल नक्की जिंकला होता.
आशागड ब्रदर ग्रुपने सुसानने सांगितलं की आम्ही काहीतरी चेंज करतोय, फलंदाजी करणार आणि आतापर्यंत चांगली केली आहे. खोलबड आपला चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू निघून जाणार. दान 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 ओव्हर द रोप 4 धाब्यांसाठी या डीजे मास्टर. पालघरचे या ठिकाणी माजी आमदार माननीय श्री अमित घोडासाहेब यांचं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत आहे. वेलकम असेल नक्कीच आपण पाहतो. माजी आमदार सन्माननीय आदरणीय अमित घोडासाहेब आपल्यासोबत जोडले जातात. वेलकम असेल सर. आपल्याला नक्कीच आपल्याला विनंती आहे आपण यायचं आणि व्हीआयपी डॅश वरती नक्कीच स्थानपन्न व्हायचं आहे. रिसीव्ह करायला नक्कीच स्वतः सरपंच साहेब तिथे जात आहेत. या ठिकाणी पालघर विधानसभेचे माजी आमदार अमितजी घोडासाहेब यांचं आगमन झालंय. त्याचप्रमाणे डानू भाजप संघटक माननीय श्री अमितजी घोडासाहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय. फायनलच्या सामन्यामध्ये त्यांचं हार्दिक स्वागत आहे. युट्यूब कॅमेरामॅन लाईव्ह या ठिकाणी षटकाची होती समाप्ती. हर्षदला विनंती असेल षटची दिन आपण टिपायचे. सन्माननीय आदरणीय अमितजी घोडा सर माजी आमदार नक्कीच आपल्या सोबत आहेत. बीजेपी संघटक वेलकम असेल सर. आपल्या स्पर्धेमध्ये आगतम स्वागतम सुस्वागतम. सरपंच चषक 2023 आपण अनुभवतोय. अंतिम मुकाबला मेगा फिनाले जाऊया मैदानाच्या आतमध्ये धावफलकाचा विचार केला. धन्यवाद यशवंत. खरोखरच या ठिकाणी डानू तालुका संघटक माननीय श्री अमितजी घोडासाहेब यांचं या आशागड नगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे. फायनलचा सामना पाहण्यासाठी ते खास वेळातला वेळ काढून या ठिकाणी आलेत. पालघर विधानसभा माजी आमदार अमितजी घोडासाहेब खूपच आपल्या या ठिकाणी आभार आणि स्वागत सुद्धा. पुन्हा एकदा मॅच कडे वळूया. यशवंत. धन्यवाद सर. तर पुन्हा एकदा आगमन झालंय सन्माननीय आदरणीय अमितजी घोडा सर माजी आमदार आणि अर्थातच आपण बघतोय क्रिकेटवरती अतोनात प्रेम आहे. आशागडच्या नगरीमध्ये क्रीडा नगरीमध्ये त्यांचं पुन्हा एकदा स्वागत असेल हृदयाच्या अंतकरणाने. हॅट्रिक वरती नक्कीच आपण पारितोषिक पाहिलं. प्रत्येक विकेटवरती 200 रुपयाचं पारितोषिक आहे. रॉयल फायटर उर्फ अनिस खान यांच्या माध्यमातून फटका चांगला आहे. अल्पेश कलेक्शन सुरेख. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. नक्कीच मान्यवरांच्या माहितीसाठी मेगा फिनालेचा सामना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये रंगतो. एका बाजूला आशागड ब्रदर्स ग्रुप तर एका बाजूला आपण पाहतोय MS11 मेगा फिनाले पहिल्या इनिंगचा खेळ. यावेळेस मात्र नक्कीच फटका चांगला आहे. चेंडू होईल फरार कारण धावा मिळतील पूर्ण 4. या डीजे मास्टर. येणारे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. हलक्या हाताने नक्कीच खेळायचा प्रयत्न होता. धन्यवाद. या ठिकाणी जर कोणी गोलंदाजांनी पापाला विकेट काढला तर ऋषी मोहिते यांच्याकडनं 500 रुपयाचे पारितोषिक आलाय. चौथा षटक प्रगती पथावरती आहे. मंगेश कमबॅक करेल का? लाऊड अपील थर्ड अंपायर. फक्त थर्ड अंपायर मात्र मागे असणार आहे. जो एक्स्ट्रा प्रेक्षक वर्ग आहे किंवा 12th मॅन आहे त्याला अलाउड नाहीये. धन्यवाद यशवंत. त्याचप्रमाणे जर कोणी खेळाडू 50 धावा पूर्ण करतोय तर त्याला महेश सारस्वत यांच्याकडनं 1001 चे पारितोषिक. तसेच गोलंदाजाला सुद्धा संधी. हॅट्रिक विकेट घेतली तर त्यांना सुद्धा 1001 चे पारितोषिक आले ते महेश भाई सारस्वत यांच्याकडून. आणि पापा यांची जर कोणी विकेट काढेल तर त्याला ऋषी मोहिते यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक आलेला आहे. मेगा फायनलचा सामना सरपंच चषक 2023 यासाठी जो सिंहाचा वाटा आणि महत्वाचा वाटा आहे तो म्हणजे आमच्या आशागडचे
ग्रामपंचायत सदस्य श्री कन्हैया पवार आणि गौरवजी ठाकूर या दोघांचाही मोलाचा वाटा या स्पर्धेमध्ये। आणि आजचा हा फायनलचा सामना, या सामन्यासाठी मुख्य अतिथी आहेत माननीय श्री अमितजी घोडा साहेब, त्याचप्रमाणे आपल्या एसीजी कॅप्सूलचे HR हेड श्रीवास्तव सर, त्याचप्रमाणे ऍडमिन हेड CM यादव सर, त्याचप्रमाणे नरेश काका सारस्वत, तसेच पंचायत समिती सदस्य वसंतजी गोरवाला साहेब, त्याचप्रमाणे फुलटॉस चेंडू ज्यांनी उपलब्ध करून दिले ते अलीम सर या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा या सरपंचाकडून हार्दिक स्वागत। धन्यवाद। डीजे मास्टर हॅट्रिक साठी आपण पारितोषिक पाहतो 1000 रुपयाचं राहील फायटर अनिस खान यांच्या माध्यमातून। या इनिंग मध्ये नक्की ते पारितोषिक लगावलं जात आहे। सिंगलने 49, चौथा षटक, शेवटचा चेंडू। अर्धा रस्ता मात्र आपण गाठलाय, कुठेतरी आपण पाहतोय मेगा फिनाले पहिल्या इनिंगच्या खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगताना। शॉर्ट पॉइंटच्या डोक्यावरून इनफिल्डला बीट केलं, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, दुसरा धावेचा प्रयत्न सक्सेसफुल। षटकाच्या आशागरचे माजी सरपंच श्री गणेशभाई दोडी, कृपया करून आपण मंचावरती यायचं आहे। नक्की धावफलकाचा विचार केला 51 4 षटकाच्या समाप्तीनंतर आजच्या दिवसामध्ये नक्कीच वन ऑफ द हायस्ट पार्टनरशिप। 51 धावा, एका बाजूला युवराज तर एका बाजूला मोहम्मद। पापा नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी ज्याला भेटली आहे। 4 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे। फटका चांगला युवराज। इफ इट्स क्रिकेट देयर हॅज टू बी फुल टॉस। यस, येतोय मात्र षटकार डीजे मास्टर। हॅट्रिक विकेटवर भरत यादव यांच्याकडनं 2001 च्या पारितोषिक आलं हॅट्रिक विकेट। अजून एक शॉर्ट आमपूलचा फटका, चेंडूवर फरार करणार, चेंडूवर फुल टॉस। या डीजे मास्टर। धावफलकाचा विचार केला 61, 5वा षटक आहे। युवराज मैदानाच्या आतमध्ये, फटका चांगला स्लाइस केला आउटसाइडला। 2 धावेने नक्की धावफलकामध्ये आपण बदल बघतोय, एका धावेने नक्कीच बदल बघतोय। 62 येणारे 3 चेंडू अजून शिल्लक आहेत। यावेळेस पहिल्या चेंडूवरतीच आक्रमण आहे का? येतोय फुल टॉस, सरपंच शिक्षक। एक 1001 च्या पारितोषिक आलेला याची नोंद घ्यायची आहे। या पार्टनरशिपची गोष्ट केली 14 चेंडू 34। हलक्या हाताने कट करायचं होतं। 68 हॅट्रिक साठी आपण पारितोषिक पाहतो 1000 रुपयाचं राहील फायटर आणि त्यासोबतच बाबा वैयक्तिक या ठिकाणी 34 धावा खेळतोय। जर का हाफ सेंचुरी पूर्ण केली तर त्याची टीम होणार। गौरव ठाकूर यांच्याकडे 5001 चे बक्षीस आलेलं आहे। फटका ब्रँडेड आहे, चेंडू निघून जाईल का? बॅकअप गणेश आहे। 2 धावा, मोहम्मदचं कौतुक करावं लागणार आहे। या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय हॅट्रिक साठी नक्कीच आपण 2000 रुपयाचं पारितोषिक पाहतोय। 2300 रुपयाचं पारितोषिक आहे। धावांचा विचार केला 70 धावा, मोहम्मदचा विचार केला वैयक्तिक 28 धावा। पापाचा जर विकेट कोणी काढला तर ऋषी मोहिते यांच्याकडनं 500 रुपयाचे पारितोषिक आहे।
याची नोंद घ्यायची गोलंदाज. दोनशे 56 लोक नक्कीच या सामन्याचा लाईव्ह आस्वाद घेत आहेत. जो प्रेक्षक राजा नक्कीच ऑनलाईन जोडलाय त्याचं सुद्धा स्वागत असेल. जर आपण सबस्क्राईब नाही केलं होमसाई स्पोर्ट्स या चॅनलला आपल्याला विनंती आपण सबस्क्राईब करायचं कारण अनेक मोठे सामने आपल्याला पाहायला भेटणार आहेत. फटका सुद्धा चांगला आहे. चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. ब्रँडेड क्रॅकिंग सिक्सर या डीजे मास्टर. रॉयल फायटर अनिस्कांच्या माध्यमातून 2300 रुपयाचं खराब क्षेत्ररक्षण. मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार. धावफलकाचा विचार केला धावफलक 80. आमच्या प्रकाश धोडीचा आशा गडमध्ये दराला. आमच्या प्रकाश दादाचा आशा गडमध्ये दराला. यावेळेस हलक्या हाताने एकेरी धावे नक्की धावफलकामध्ये आपण बदल बघतो. धावफलक धावून पोहोचेल तब्बल 81. सगळ्यात हायस्ट पार्टनरशिप या स्पर्धेमधली 81 धावा. 6वा षटक प्रगती पथावरती आहे. 33 बॉल 81 ची पार्टनरशिप. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर ऑफ द विकेट. फाईन लेग रिजन वरती एक धावेचा इशारा नक्कीच पंच दर्शवत आहेत. धावफलकाचा विचार केला 82. आने वाली 2 गेंद अभी विशेष है. इस गेंद को भेजा है दर्शक दीर्घा में. फील्डर बने दर्शक, दर्शक बने फील्डर. आता हुआ सिक्सर. आने वाली आखिरी गेंद. मास्टर युवराजचं मात्र नक्कीच हाफ सेंचुरी कंप्लीट होती आहे. दुसरी हाफ सेंचुरी. टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा गजर युवराजसाठी व्हायला पाहिजे. टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. धावांचा विचार केला तब्बल 88 धावा. 9 लॉस 88. मोहम्मदचा विचार केला त्याला सुद्धा 13 धावांची गरज हाफ सेंचुरी कंप्लीट करण्यासाठी. 7वा अंतिम षटक. हाफ करा 7वं षटक नक्की सेकंड लास्ट. अल्पेश बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला आपण बघतो आशागड ब्रदर्स ग्रुप तर एका बाजूला MS11. फटका मोहम्मदच्या बैठून चांगला आहे. ना कभी झुकेगा ना कभी रुकेगा लोकनेता हाय खरा. धन्यवाद डीजे मास्टर. प्रत्येक शेतकऱ्यावर नरेश काका सारस्वत यांच्याकडनं 100 रुपयाचे पारितोषिक लागू आहे. याची नोंद घ्यायचे फलंदाज. दोन्ही संघाला ही संधी आहे. प्रत्येक शेतकऱ्यावर 101 रुपयाचे पारितोषिक आहे तुम्हाला नरेश सारस्वत यांच्याकडून. पापा वैयक्तिक 43 धावेवर खेळतोय पापा. 43. काट काढण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बळीचा संपर्क नाही. मैदानाच्या आतमध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला आपण मोहम्मदला बघतो तर एका बाजूला अल्पेश याने मात्र सर्वात जास्त गडी या स्पर्धेमध्ये बाद घेतल्यात. पापा जर 50 धावा पूर्ण केल्या तर टीम ओनर अमर ठाकूर यांच्याकडनं 5001 चे पारितोषिक आहे तुम्हाला. याची नोंद घ्यायची आहे. खोलवर डप्प्याच्या चेंडू मी आपल्याला आधीच म्हटलं बेस्ट वर्सेस बेस्ट. षटकारानंतर स्वतःला सावरला. यस आय कॅन डू बेटर म्हटलं आणि 2 डॉट चेंडू.
मैदानाच्या आतमध्ये चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष कडबी लढत फटका चांगलाय अर्धशतक देऊन जाईल का तब्बल नक्कीच या चेंडूवरती आपण पाहतो 4 धावा अजूनही 3 ची गरज आहे हाफ सेंचुरीला धाव फलक 98 काट काढण्याचा प्रयत्न फटका चांगला आहे 3 धावा केल्या जातील का अजून एक हाफ सेंचुरी 4 धावा टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे बाबा साडी सुद्धा 5000 रुपये या ठिकाणी पापांचा आणि अमर ठाकूर यांच्याकडनं 5001 चे पारितोषिक लागू झालंय ते पापा यांना धन्यवाद डीजे चेंडू नक्कीच अजूनही 1 समाप्त होत आहे 103 103 हायस्ट पार्टनरशिप युवराज तर एका बाजूला मोहम्मद कुठेतरी मात्र 2 फलंदाज या स्पर्धेमध्ये अग्रगण्य आहेत अजूनपर्यंत याच पागरे शॉर्ट पिच डिलिव्हरी चेंडूला पाठवलाय धन्यवाद यशवंत धावसंख्या झाले ते 107 धावा जर का 120 धावा कंप्लीट करतायत तर अमर ठाकूर यांच्याकडनं 500 रुपयाचे पारितोषिक आहे तुम्हाला अजूनही सलामीची जोडी क्रीजवर आहे ही सर्वात मोठी गोष्ट आहे चला एक करेक्शन आहे एक करेक्शन आहे यशवंत ठाकूरकडे 104 धावा झाल्या ते करेक्शन आहे 104 धावा धावफलकावरती आहेत यावेळेस ड्रॅग केल्या ऑन साइडला समाधानी व्हावं लागणार आहेत धावफलकाचा विचार केला डॉट चेंडू कौतुक करावं लागेल आशागड ब्रदर्स ग्रुप अँड कर्णधाराचं कारण पहिले फलंदाजी स्वीकारली आणि त्यानंतर मात्र एक मोठा धावफलक अजूनपर्यंत आपण त्यांना नक्की क्षेत्ररक्षण स्वीकारताना पाहत होतो परंतु या सामन्यामध्ये स्ट्रॅटेजिकल चेंज म्हणून म्हटलं जातं क्रिकेट हे मात्र क्रिकेटपेक्षा बुद्धिमत्तेचा खेळ आहे तेच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय फटका फसलाय बराच काळ हवेत गलीचा फिल्डर पूर्णपणे आपण बॉडी लँग्वेज पाहतोय प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आहेत तब्बल 3 धावा 107 नक्कीच आता मात्र झाल्यात चेंडूचा विचार केला येणारे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत डेड बॉलचा इशारा नक्कीच पंच दर्शवत आहेत धावफलकाचा विचार केला 107 अजून एक बीट हिट करण्याच्या नादामध्ये येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत 21 53 आपण बघतो एका बाजूला युवराज 21 चेंडू मागे
आणि एका बाजूला मोहम्मद 26-54. एका धावेने नक्कीच धावफलकामध्ये आपण बदल बघतोय. 108. शेवटचा अंतिम चेंडू. तब्बल 108 धावा झाल्यात. नो लॉस 108. आशागड ब्रदर ग्रुप. फटका बराच काळ हवेत आहे. चांगला झेल. विकेटचं पतन. चला लालू सर आपल्याला विनंती असेल सन्माननीय आदरणीय माजी आमदार अमित सर आपल्या सोबत आहेत. एक छोटासा नक्कीच इंटरव्ह्यू त्यांचा व्हायला हवा. सरांना विनंती असेल सर नक्कीच आपण मार्गदर्शन करायचंय आम्हाला. चला आशाकडे जरा घाई करायचे. बॅड लाईटचा तुम्हाला सामना करावा लागेल. पंच तुम्ही लगेच ग्राउंडचा ताबा घ्यायचा. पंच फायनलचा सामना आहे. आमच्या प्रकाश जोडीचा आशागड मध्ये दरारा. आमच्या प्रकाश दादाचा आशागड मध्ये दरारा. डीजे मास्टर. तर लालू सर नक्कीच आपल्याला विनंती असेल आपल्यासोबत नक्कीच अमित सर आहेत त्यांचं नक्कीच आपण एक शॉर्ट इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. सरांचं नक्कीच मार्गदर्शन आपल्याला लाभायला हवं. अनेक मान्यवरांची नक्कीच आपण इंटरव्ह्यू पाहिले. सर नक्कीच थोडेसे उशिरा आलेत. एक शॉर्ट इंटरव्ह्यू नक्कीच गरजेचं आहे. ओव्हर टू लालू सर. चला जरा काही करायचे. पंच बॅड लाईट मुळे चेंडू दिसणार नाही. यशवंत आपण सुद्धा या ठिकाणी थोडीशी घाई करायचे. या ठिकाणी आपल्या पालघर विधानसभेचे माजी आमदार माननीय श्री अमितजी घोडा साहेब आपल्या वेळातला वेळ काढून या ठिकाणी फायनलचा सामना पाहण्यासाठी आलेत. खरोखरच त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे आपले पंचायत समिती सदस्य माननीय श्री वसंतजी गोरवाला साहेब तसेच आपल्या आयसीजी कॅप्सूल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सीएम यादव सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा पुन्हा एकदा स्वागत आहे. त्याचप्रमाणे आपले उद्योजक वर्ग म्हणजे नरेश काका सारस्वत या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. त्याचप्रमाणे अलीबाई ज्यांनी आपल्याला फुलटॉसचे चेंडू उपलब्ध करून दिलेत त्यांचे सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि भारतीय जनता पक्षाचे जे कोणी कार्यकर्ते आहेत तुमचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. त्याचप्रमाणे युट्यूब मार्फत या ठिकाणी लाईव्ह सामने पाहत आहेत त्या सर्व प्रेक्षकांचे प्रेक्षक राजाचे पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. माझे मित्र यशवंत ठाकूर या ठिकाणी. धन्यवाद सर. गोलंदाजी मार्क वरती लखन आहे. बॉलिंग मार्क वरती मिस्टर लखन. लखन टू अल्पेश हा बॅडन चांगला रंगणार आहे. 109 धावांचं लक्ष्य आहे. फटका फसला तर आहे परंतु पॉवर प्लेचं मॅन्डेटरी षटक आहे. एक चेंडू फिल्डर 3 चुकी आणि धावा मिळतील का. बॅकअप. धावांचा विचार केला. कोणी केलाय 3 रन अंकेश आहे ना. 3 धावा नक्कीच आपण पाहतोय. लखऱ्याच्या प्रत्येक विकेटवर आशुतोष सुर्वे यांच्याकडनं 100 रुपयाचे पारितोषिक आला याची नोंद घ्यायची आहे. फटका चांगला आहे. चेंडू निघून जाणारा यस अंकेशच्या फळीतून येतोय हा दमदार असरदार सिक्सर. यस डीजे मास्टर.
डीजे मास्टर फुलटॉसच्या चेंडूला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलंय. अंकेश प्रयत्न या चेंडूवरती सुद्धा चेंडू निघून जाईल का? यस, तर मात्र सरपंच चषकाच्या होर्डिंगला सलामी देणारा चौकार. यस डीजे मास्टर. फुलं डहाणू गावात तो फेमस. किंग मेकर त्याच्याशी घेत नाही कॉन्टॅक्ट कर. माणूस पॉवरफुल डहाणू गावात तो फेमस. दिलाचा दिलदार वट हाय शानदार नेता हाय योग. धन्यवाद डीजे मास्टर. जरा बॅक टू बॅक तिसरा चौकार लगावला अनिस खानच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. प्रयत्नांसाठी नक्कीच आपण पाहतोय 100%. 14 धावा. येणारे 2 चेंडू महत्वपूर्ण असणार आहेत. चौदा धावा धाव फलकावरती आहेत. यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय 15 धावा धाव फलकावरती आहेत. हा सुद्धा फटका चांगला चेंडू जातोय दान 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 स्क्वेअर लेगच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी. आमचा नेता हायो खरा. षटकाची होते समाप्ती. 19 धावा. आशा गडमध्ये दरारा आमच्या प्रकाश दादाचा. आशा गडमध्ये धन्यवाद डीजे मास्टर. आमच्यापर्यंत एक माहिती पोहोचवली जाते. अंकेश मात्र फायनल मध्ये एका वेगळ्या प्रकारची फलंदाजी करतो आणि तेच मात्र तो मैदानाच्या आतमध्ये करताना दाखवतोय. जर आता मात्र आपण एक षटकार लगावला तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे राहील फायटर अनिस खानच्या माध्यमातून. युवराजच्या प्रत्येक विकेट वरती 200 रुपयांचं पारितोषिक. अजिंक्य चौधरी, अजिंक्य डहाणूकर, माफ करा, अजिंक्य डहाणूकर. ट्वेंटी नक्कीच आपण बघतो. धावफलकावरती येणारे अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. प्रत्येक विकेटवर अजिंक्य डहाणूकर. फटका फसलाय का क्लिअर होणार आहे? बड़ी मछली जाल में. यस डीजे मास्टर. तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बक्षिसांचा भडीमार. मेगा फिनाले कसा असावा? तो सरपंच चषक 2023 आशागड प्रीमियर लीग सारखा असावा. खचाखच भरलेलं मैदान आणि व्हीआयपी डास सुद्धा आपण पाहतो अक्षरशः. प्रत्येक विकेटवर अमर ठाकूर यांच्याकडनं 200 रुपयाचे पारितोषिक आले याची नोंद घ्यायची आहे. युवराज मेहरच्या गडीसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अजिंक्य डहाणूकरच्या माध्यमातून युवराज साडी आहे. फटका अलॉंग द कार्पेट आहे. लॉंगॉनला खेळाडू तैनात होता. चला नक्कीच आपण पाहतोय. कॅमेरामॅनला सुद्धा विनंती असेल जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ भेटेल आपण मात्र प्रेक्षकांवरती सुद्धा कॅमेरा पोहोचवायचे आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मेगा फिनाले. काटचा फटका चांगला आहे. बड़ी मछली जाल में गॉन. यस डीजे मास्टर. खत्म. कलेक्ट झाला युवराजचं. अजिंक्य डहाणूकरच्या माध्यमातून 2 गडी आपण बाद घेतल्यात. 21 लॉस ऑफ 2 विकेट.
येणारे 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. फर्निचर डिस्ट्रॉय गॉन. पुन्हा एकदा या ठिकाणी युवराज यांना 200 रुपयाचे पारितोषिक प्राप्त झालंय. डीजे अच्छा यावेळेस मात्र नक्कीच 600 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला नक्कीच आम्ही कलेक्ट करतोय. अजिंक्य डहाणूकरच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 200 होता. युवराजचे आमच्यापर्यंत नक्की 600 रुपये पोहोचवले जात आहेत. ऑन हॅट्रिक असणारे गोलंदाज युवराज राजपूत. शेवटचा चेंडू हॅट्रिक मात्र मेगा फिनाले मध्ये कंप्लीट करेल का आणि मेगा फिनाले मध्ये हॅट्रिक घेण्याच्या रेकॉर्ड मध्ये तो मात्र सामील होईल का. 37 चेंडू 88 ची गरज. इनसाइड आउटच्या वरतून खेळायचा होता. दोन धावा आणि नक्कीच प्रेक्षकांचा आपण बघतो उत्साह. टाळ्या शिट्ट्या आणि भरपूर काही आहे. 23 लॉस ऑफ 3 समीकरण आहे. 36 चेंडू 86 ची गरज. घेऊया विश्रांती जाऊया डीजे कडे. आमच्या प्रकाश धोडीचा आशा गडमध्ये दरारा. आमच्या प्रकाश दादाचा आशा गडमध्ये दरारा. 23 लॉस ऑफ 3. 36 चेंडू 86 ची गरज. 36 चेंडू 86 ची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती डावखुरा गोलंदाज लखन. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. व्यूहरचनेमध्ये नक्कीच बदल बघतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. लखन टू मिहिर. अवे फ्रॉम द बॉडी तर आहे. अवे फ्रॉम द ऑफ स्टंप. अवे फ्रॉम द ऑफ स्टिक. वाईडचा इशारा. 24 36 चेंडू 85 ची गरज आहे. अवे फ्रॉम द बॉडी मोहम्मद. सेफ हँड्स. इझिली डन. या डीजे मास्टर. ओम प्रकाशजी रावत यांच्या सुद्धा आगमन झालंय फायनलच्या सामन्यासाठी. त्यांच्या सुद्धा मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी ओम प्रकाशजी रावत यांचं आगमन झालंय. मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत आहे. फटका फसलाय. चुकी करतोय क्षेत्ररक्षक. यावेळेस मात्र संधी होती. बराच काळ चेंडू हवेत होता लॉंग ऑफला. समीकरणाचा विचार केला 34 चेंडू 84 ची गरज आहे. ड्रॅग केला चेंडूला ऑन साइडला. एका धावेने धावफलकामध्ये बदल. मेगा फिनाले सरपंच चषक 2023. समीकरण 33-83 आहे. मोठं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा एकदा ट्रॅक करण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकामध्ये 14 धावा नक्की झाला. त्यानंतर मात्र पूर्णपणे गोलंदाजाने कमबॅक केलं. लाईन अँड लेंथ मध्ये परिवर्तन केलं. त्याचा फायदा गोलंदाजांना मात्र भेटताना आपण पाहतोय. 2 धाव्याने धावफलकामध्ये बदल. 32 चेंडू 81 ची गरज.
32 चेंडू 81 ची या गरज. दरम्यान आपल्या आशागडचे माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष बोणी यांचे सुद्धा आगमन झालंय. मंडळ त्यांचे हार्दिक स्वागत करीत आहे. यावेळेस मात्र नक्की डॉट चेंडू शेवटचा अंतिम चेंडू आहे. धावफलकाचा विचार केला 28 धावा. फटका तर चांगला आहे. यावेळेस मात्र चुकी करणार नाहीये. विकेट क्रमांक 5 बॅक टू दी पवेलियन गॉन. साहेब यांचे सहकारी म्हणजे चंचूर राजपूत आणि शेखर राजपूत यांचे सुद्धा आगमन झालंय. मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत आहे. युवराजचा षटक नक्की पाहतोय. प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतोय. जादा मैदानाच्या आतमध्ये 30 धावा धावफलकावरती समीकरण मात्र असणार आहे. 30 धावा धावफलकावरती लॉस ऑफ 5 समीकरण 28 चेंडू 79 ची गरज. हलक्या हाताने खेळायचंय. विकेटचं पतन 200 रुपीज अजून ऍड होत आहेत. फायनल मुकाबला मेगा फायनल. प्रथम पारितोषिक आहे ते 51,001 व आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक आहे ते 31,001 व आकर्षक चषक. तृतीय पारितोषिक आहे ते 21,001 व आकर्षक चषक आणि चतुर्थ पारितोषिक आहे ते 11,001 व आकर्षक चषक. त्याचसोबत मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट फिल्डर. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीज म्हणजे सायकल या ठिकाणी आकर्षक. पुन्हा एकदा वळूया मॅच कडे. धन्यवाद डीजे माच. आशागड प्रदास पूर्णपणे हवी होताना दिसतोय तो. MS11 या संघावर मारा करतोय तो युवराज. पुन्हा एकदा वळूया यशवंत. फटका बसला आहे. विकेटचं पतन. हलक्या हाताने डेड बॉलचा इशारा पंच दर्शवत आहेत.
यावेळेस फुलर लाईनचा चेंडू, धावांचा विचार केला 26 चेंडू मध्ये, 25 चेंडू मध्ये 78 धावांची गरज आहे. नक्कीच मुख्य कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय मिस्टर हर्षद घरात, मॅन फ्रॉम धनसार, आणि एका बाजूला मिस्टर साहिल राऊत सरावलीचा चॉकलेट बॉय. यावेळेस मात्र नक्कीच त्यांच्या माध्यमातून सुद्धा सुरेख कामगिरी झाली आहे. अवे फ्रॉम द बॉडी चेंडू निर्धाव, 4 षटकांच्या समाप्तीनंतर 31 लॉस ऑफ 7. त्याच्यासाठीला हाय खंबीर दादा गौरव ठाकूर, असतो नेहमी सोबतीला, नाही घेत तो माघार. त्याच्यासाठीला हाय खंबीर दादा गौरव ठाकूर, असतो नेहमी. फटका जर उडवला मंगेशने, खेळाडू तैनात आहे, करणार नाही चुकी. मुकेश मंगेश गॉन या दिजे मास्टर. तिला नाही घेत तो माघार. 8 गडी बाद झाल्यात. प्रकाश दादा यो डॅशिंग तो दिसतोय हँडसम असा नेता हायो खरा. प्रकाश दादा यो डॅशिंग तो दिसतोय हँडसम असा नेता हायो खरा. आमचा नेता हायो खरा, आमच्या प्रकाश धोडीचा अशा गडमध्ये. या ठिकाणी आपल्याला जे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त करून दिले ते म्हणजे आपले नरेश काका सारस्वत या ठिकाणी उपस्थित आहेत. मंडळ त्यांचा आभारी आहे. बघूया मारा करतोय पापा. दिला ना मी हलक्या हाताने. आणि मला वाटतंय की द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक MS11 म्हणजे त्यांच्याच घरात राहणार आहे, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे नरेश काका आपण. हलक्या हाताने मात्र आपण पाहतोय शेवटचा चेंडू. यावेळेस हलक्या हाताने धन्यवाद यशवंत. यानंतर समालोचन थोडस मला करावं लागेल असं वाटते. आता मात्र 18 चेंडू आणि या ठिकाणी 6वे षटक घेऊन आलाय तो सुशांत चौगुले. एक अनुभवी असा गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. बघूया सुशांत. पहिला चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली लखन पवार आणि झेल सोडणार नाही. 9वा गडी बाबू मध्ये परततोय. धन्यवाद डीजे. 17 चेंडू आणि 74 धावेची गरज.
शेवटची जोडी क्रीजवर. मला वाटते पूर्णपणे हा सामना डॉमिनेट केलाय तो आशागड ब्रदर्स या संघाने. आता मात्र 16 चेंडू आणि 73 धावेची गरज. 16 चेंडू 73 धावा. एक अशक्य असे आव्हान गोलंदाज सुशांत चौगुले. शेवटची गडी क्रीजवर. मात्र लो फुल टॉस चेंडू. सुशांत चौगुले जर विकेट काढला तर अनिस खान यांच्याकडनं 500 रुपयाचे पारितोषिक आलेला आहे. शेवटच्या गडी क्रीजवर आहे आणि रनआउट होण्याचा खतरा होता. बाल बचगे. या एक धावेने धावसंख्या झाली ती 38 धावा. अजूनही 14 चेंडू आणि 71 धावेची गरज. आणि बॅटीची कडा घेऊन गेलेला चेंडू गडी बाद झालाय. अनिस खान यांच्याकडनं सुशांत चौगुले यांना 501 रुपयाचे पारितोषिक आलाय. सुशांत चौगुले याची नोंद घ्यायची आहे.